नमस्कार मंडळी. स्वप्नील जोशी मराठी चित्रपटसृष्टीतील हे आवडीचं नाव. स्वप्नीलने आपल्या लहानपणीची मैत्रीण अपर्णा जोशीसोबत लग्न केलं होतं. मात्र 4 वर्षांनंतर ते वेगळे झाले. स्वप्नीलने नंतर औरंगाबाद येथील लीना आराध्येसोबत लग्न केलं. दुसरा महेश मांजरेकर. दिग्दर्शक, अभिनेता, लेखक असलेले महेश मांजरेकर यांनी खूप छान आणि हिट चित्रपट दिले. त्यांनी पहिले दीपा यांच्याशी विवाह केला होता. आता महेश मांजरेकर आणि मेधा यांची जोडी आहे. अशोक सराफ. मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव. अशोक सराफ यांनी रंजनासोबत पहिला संसार थाटला होता. मात्र काही काळच हा संसार टिकला. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अशोक सराफ यांनी निवेदिता जोशी यांच्यासोबत लग्न केलं असून ते दोघे आता सुखी संसार करत आहेत. शशांक केतकर. झी मराठीवरील प्रचंड गाजलेली मालिका म्हणजे होणार सून मी या घरची. या मालिकेतून त्यांची जोडी जान्हवी म्हणजे तेजश्री प्रधान हिच्यावर प्रेम झालं आणि ती शशांकच्या खऱ्या आयुष्याचीही जोडीदार बनली. मात्र काही वैयक्तिक कारणामुळे ते फक्त 6 महिने सोबत राहू शकले. त्यानंतर शशांक केतकर यांनी प्रियाशी लग्न केलं. राहुल महाजन. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा. पहिले त्याने श्वेता सिंगसोबत लग्न केले. मात्र हा संसार काही दिवसच टिकला. त्यानंतर त्याने डिम्पी गांगुलीसोबत लग्न केले. मात्र हा संसार देखील टिकला नसल्याचं सांगण्यात येत आहे. अमोल पालेकर. अमोल पालेकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव चित्रा पालेकर असं होतं. मात्र काही वर्षातच त्यांचा विवाह मोडला. त्यानंतर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी लग्न केलं. अमोल हे सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. अमोल पालेकर यांनी 80च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये अनेक हिंदी चित्रपट दिले. त्यानंतर त्यांनी मराठीतही काही वैविध्यपूर्ण असे प्रयोग केले. पियुष रानडे. काही वर्षापूर्वी त्यानं शर्मिला टवले यांच्याशी लग्न केलं. मात्र अवघ्या काही महिन्यातच दोघां